नमस्कार. नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा आणि जर कोण नवीन पाहत असेल रेसिपी तर त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. मस्त कलर पण आलेला आहे. उपासाची रेसिपी आहे. आणि आता हे गार्निशिंग करता हे वरती बदामाचे काप घातले बघा. आणि या पुऱ्या बघा. आजची रेसिपी कशी आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे बघा आपली आजची रेसिपी आहे बदामाची खीर. उपासाला पण चालते तर आपण उपासाची बदामाची खीर बनवणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी साहित्य बघा मी काय काय घेतलेले आहे. हे 40 बदाम आहेत. हे पाऊण वाटी मिल्क पावडर आहे. हे थोडेसे गार्निशिंग करता बदाम कट करून घेतलेले, वेलची पूड आणि मनुके. चला पुढची प्रोसेसर करूया. तर हे बदाम आहे ना मी चांगले अर्धा तास आधी म्हणजे पाण्यात भिजत ठेवलेले. आणि त्याला आता ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेणार आहोत. याची पेस्ट करून घेणार आहोत. हे बघा यांना सुक्या नारळाचा किस आहे. हा मार्केटमध्ये सहज मिळतो. आता हे पण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून ह्याला पण त्याच्याबरोबर वाटणार. हे सर्व मिश्रण आपण वाटून घेणार आहोत. आता इथे ना मी एका साईडला दूध तापत ठेवलेलं आहे आणि हे पूर्ण होल मिल्क दूध आहे, म्हशीचं दूध आहे. हे बघा आता मी ना कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना आता हे आपण 1 चमचा तूप टाकणार आहोत. हे बघा आता नाही ही बदामाची पेस्ट केलेली पूर्ण आपण पावडर नाही केली आहे बघा. थोडंसं असं दरदरच वाटलेलं आहे. तर आता हे सर्व मिश्रण ना आपण त्या कढईमध्ये टाकणार आहोत आणि हे पण आपण तुपाबरोबर भाजून घेणार आहोत. हे बघा आता हे ना आपलं भाजून झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे बघा. ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं दूध ओतून घेतलं आणि हे आपण टाकणार आहोत. म्हणजे ज्यात आपण बदाम वाटलेलं ना, खोबऱ्याचा किस आणि बदाम, त्यातच आपण दूध ओतून घेतलं. आता काय करणार आहोत आपण, आता बाकीचं पण दूध ओतून ह्याच्यात घेणार आहोत. गुठळ्या होऊ नये म्हणून आपण जरा हलवणार आहोत. आता काय करणार आहोत बघा, मिल्क पावडर घेतलेली आहे ना, ती पण आपण थोडी थोडीशी टाकणार आहोत
आणि ह्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून ह्या गुठळ्या आपण मोडणार आहोत. आता हे बघा, आता ह्याच्यामध्ये ना बघा, हे पाऊण वाटी मी साखर घेतलेले, तर आपण ही साखर टाकणार आहोत. तर तुम्हाला जेवढं गोड हवं असेल त्याप्रमाणे मी साखर घ्या. आणि आता लगेचच आपण वेलची पावडर पण टाकणार आहोत. आणि आपण परत एकदा मिश्रणाला हलवून घेणार आहोत. हे बघा, आता ना मिश्रणाला उकळी आलेले, तर आता आपण काय टाकणार आहोत, मनुके. हे बघा, आपलं मिश्रण बघा किती दाटसर व्हायला आलेले. हे बघा, आता ह्याच्यामध्ये ना 10 वारा आपण केशर काड्या पण टाकणार आहोत. आता काय करणार आहोत, हे भाजलेले बदाम आहेत ना, त्याचे काप पण टाकणार आहोत आपण. आणि बाकीचे आपण नंतर गार्निशिंग करता ठेवणार आहोत. आपली ना खीर झालेली आहे. हे बघा, ह्याला आपण ना बाजूला ठेवू. हे बघा, आपली ना खीर झालेली आहे बदामाची, बघा किती छान झालेली. तर आता आपण ना याला सर्व करूया. हे बघा, मस्त कलर पण आलेला आहे. उपासाची रेसिपी आहे. आणि आता हे गार्निशिंग करता हे वरती बदामाचे काप घातले. हे बघा, आणि या पुऱ्या. बघा आजची रेसिपी कशी आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.